साखरेच्या दरवाढीमुळे चहाला महागाईची उकळी. कटिंग चहा 7 वरून थेट 15 रुपयांवर. टी कॉफी असोसिएशनच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय. पुढचे 2 महिने साखर दरात तेजी कायम राहणार. आयात साखर बाजारात यायला दिवाळी उजाडण्याची शक्यता. तर उर्वरित हंगामात चांगला पाऊस न पडल्यास दराचा भडका उठणार. सणासुदीच्या तोंडावर पुरणपोळी ते डाळ भातावर महागाईची धार. साखर गुळ पाठोपाठ तांदूळ आणि डाळींच्या दरात चांगलीच उसळी. राज्यात सुट्या खाद्यतेल विक्रीवरील बंदी अखेर मागे. व्यापाऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर सरकारनं एफडीएचा निर्णय फिरवला. तेल विक्रीबाबत मार्गदर्शक सूचना लागू करण्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा. कर्जमाफीसाठी 5086 कोटी रुपये वितरित. आतापर्यंत 12.5 लाख शेतकऱ्यांना लाभ. महायुती समन्वय बैठकीत अंतर्गत वाद. महामंडळ वाटपावर चर्चा. जिल्हा नियोजन निधी वाटपाचा फॉर्म्युलाही ठरल्याची माहिती. तर स्थानिक पातळीवर महायुतीत समन्वय राखण्याचे सर्व नेत्यांना निर्देश. मुंबईतील भाजप नगरसेवकांच्या बैठकीत अंतर्गत वादाचा भडका. महापौर रितू तावडे आणि शिक्षण समिती अध्यक्ष राजेश्री शिरवाडकरांमध्ये जुंपली. आमदार अमित साटम यांच्याकडून दोघांनाही समज. सूत्रांची माहिती. मंत्र्यांच्या मनधरणीनंतरही 29 ऑगस्टला आंदोलनाचा जरांगेंचा निर्धार कायम. 58 लाख प्रमाणपत्र 28 तारखेपर्यंत द्या. जरांगेंचा अल्टिमेटम. तर दाखले देण्यास काही अधिकाऱ्यांकडनं विलंब. विखे पाटलांनी फोडलं खापर. सकल ओबीसी समाजाची आज मुंबईत बैठक. आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. तर 1 सप्टेंबरला ओबीसींचा मोर्चा मुंबईत धडकणार. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा निर्धार. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र. आंदोलक आदिवासी विद्यार्थ्यांची तातडीनं भेट घेऊन समस्या सोडवण्याची विनंती. वसतिगृह दुरवस्थेसह वैद्यकीय तपासण्यावर देखील आक्षेप. महाविकास आघाडी भाजपनंतर आता शिवसेनेचं मिशन जेन्सी. खासदार श्रीकांत शिंदे आज अंधेरीत तरुणांशी संवाद साधणार.